जय श्रीराम मैत्रिणींनो. चला तर आता आम्ही निघालो आहे मुंबईला. तर ते तुम्हाला आम्ही तिथे पोहोचल्यानंतर समजेल की आम्ही कशासाठी मुंबईला निघालो आहे ते. चला. आम्ही दोघं आणि आमच्याबरोबर पुतण्या आहे असं आम्ही निघालो आहे तिघंजण मुंबईला. मुलगी पण येणार होती पण तिला कॉलेजमध्ये अर्जंट काम निघाल्यामुळं ती काही येऊ शकली नाही. तर सकाळी 10ला आम्ही निघालो. इथे येईपर्यंत साधारण 11:30 झाले असतील. पण रस्ता एकदम सुनसान आहे. हा मुंबई आग्रा हायवे आहे, परंतु रस्त्याला गाडी खूप कमी दिसत आहे. दुपारच्या वेळेस थोडं कमीच असतं आणि पावसाळ्यात खूप छान असतो. आता उन्हाळ्यामध्ये सगळे डोंगर असे बोडके झालेले आहेत बघा. आता आम्ही ना कल्याणला पोहोचलो आहे. तर तुम्हाला जे दिसते ही पूल दिसतो ते कल्याणची खाडी आहे. आणि आता आम्ही थोड्या वेळातच पोहोचू आम्ही मुंबईमध्ये. तर आता आम्ही एकदम जवळ आले की जिथे तुम्हाला समजेल की आम्ही कुणाला घेण्यासाठी मुंबईला आलो. तर चला. सिग्नल हा जो तुम्हाला एरिया दिसतोय हा पवईच्या पुढचा एरिया आहे. तर आम्ही पवईच्या जो तलाव आहे ना त्याच्या थोडं पुढं आलो आहे. हॅलो. तर आता तुम्हाला जे हे पुढं दिसतंय ते दिसतंय मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर आम्ही विमानतळावर आलो आहेत. आमची एंट्री झाली. तर आता मग तुम्हाला दिसेलच पुढे कोणाला घेण्यासाठी आम्ही मुंबईला आलो आहे. तर चाललो आहे. चला. हे विमानतळ आहे ना खूप छान बनवले. आता जाताना एंट्री पण खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. जसं काही आपण परदेशातच आल्यासारखं फिलिंग आपल्याला होतं. खूप छान वाटतं. शूटिंग घेत याचं कुठं येतो तेच बघत होते पुढे कलाकार दोन नंबर कुठं येते दोन नंबर
यश इंडियाला आल्यावर कसं वाटतंय तुला? मी तुला विमानामधून गिफ्ट आणलंय. ही गिफ्ट आहे? काय गिफ्ट आहे? दाखव नको, ते आणता नाही येत असं. बाकी सगळं त्याला आहे. त्याच्या गाड्यानं चालू इकडंच एक साईड पार्किंग मध्ये कालपासून ब्लॉग काढतोय आणि मी आता ओके. थकलोय ना. बस झालं. नाही नाही काढले तू ब्लॉग? खाली खूप काढले ना सगळे आपण airport मध्ये बोलत बोलत नाही फिरलो. फिरलो. मला आहे ना आल्यावरती तर तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल, तर आम्ही यशला घेण्यासाठीच मुंबईला आलो होतो. तो जर्मनीवरून आला आहे. तो जवळजवळ 1.5 वर्षांनी आला आहे आणि आहे तो आता 2 महिने. तर आम्ही सगळे खुश झालो त्याला बघून. त्यालाही खूप आनंद झाला. खूप दिवसानंतर तो भेटला ना, त्याच्यामुळे त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तर माझ्या बहिणीचा पण आम्हाला तेवढ्यात व्हिडिओ कॉल आला. तिचा आम्ही जसं घ्यायला त्याला गेलो ना, तसपासून तिचा फोन चालत होता, तुम्ही कधी पोहोचला? तो पोहोचेल, तुम्ही लवकर निघायला हवं होतं, तो वेटिंग करेल. पण तसंच झालं. आम्हाला थोडं लेट झालं ट्रॅफिकमुळे आणि त्याला जवळजवळ 1.5 तास वेटिंग करावं लागलं तिथे. तिथं तो AC रूममध्ये बसलेला होता, त्याच्यामुळे त्याला काही त्रास नाही झाला. पण उन्हामुळे बाहेर आल्याला त्याला खूप ऊन लागायला लागलं. जाताना किती ट्रॅफिक होतं, जाम होतं. सॅम्पल शॉट कसे? साधारण ना 7 वाजता आम्ही एका हॉटेलला थांबलो आणि तिथे जेवण केलं, कारण आम्ही सकाळी लवकर नाश्ता केला होता ना. त्याच्यानंतर मग आताच जेवण केलं. यशनी पण विमानात काय खाल्लं असेल थोडंफार, तेच मग आम्ही इथे जेवायला घेतलं. आणि हॉटेल छान होतं हे, पण तिथे रोटीच होती, त्यामुळे आम्ही तेच खाल्लं. आणि यश सांगत होता की जर्मनीला तर एक भाजी 1500 रुपयाला मिळते, त्यामुळे तो शक्यतो घरीच बनवून खातो, काही रेडीमेड आणतो, घरीच बनवतो. आणि ह्याच्या हॉटेलमध्ये ना खूप सुंदर हॉटेल होतं आणि तिथं त्यांनी हे देवाचे पण एक मंदिर ठेवलेलं होतं देवाचं, ते खूप छान वाटत होतं हे पण. चला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला पुढच्या वेळेस भेटू. ओके, बाय सगळ्यांना. This is air traffic control. You're cleared for takeoff. Flight attendants, prepare for takeoff, please.